हाय, आज मी सांडग्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी साहित्य बघा. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. आता तव्यामध्ये सांडगे भाजून घ्यायचे. तवा शक्यतो पातळ ठेवा. मी खास करून हा सांडगे भाजण्यासाठीच ठेवलेला आहे. थोडा खराब झाला आहे म्हणून त्यासाठीच ठेवला आहे. त्यानंतर सांडगे चेचून घ्यायचे. कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेलात मोहरी टाकायची, मोहरी तडतडू द्यायची. गॅस थोडा बारीक करून घेतला. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे. मग कढीपत्ता टाकला. मग कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडा चांगला परतवून घ्यायचा. त्याला लालसर कलर येऊपर्यंत कांदा परतायचा. मग त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं. टोमॅटो घालून घेतल्यावर टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचं. थोडा वेळ परतून घ्यायचं. मग त्यानंतर मीठ घालून घ्या. मीठ घालून परत एकदा परतवून घ्या. मग त्यानंतर लाल तिखट घाला. तिखट थोडं कमी खातो आम्ही, त्यामुळे कमीच घालते. त्यानंतर मसाला घालून घेतला. त्यानंतर हळदपूड घालून घेतली. मग त्या सगळं मिक्स करून मग त्यानंतर त्याच्यामध्ये सांडगे घातलेले, चेचून घेतलेले. मग डाळ घालून घेतलेली आहे. सगळं एक मिश्रण एकजीव करून घ्या. मग कोथिंबीर घालून घ्या वरती आणि परत एकदा मिश्रण सगळं मिक्स करून घ्या. मग त्यानंतर थोडं पाणी घाला. पाणी घालून एक उकळी काढून घ्या. मग लागेल गरजेनुसार परत पाणी घालून घ्या. मला थोडं लागलं पाणी, त्यामुळे मी अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा गरज लागली तर घालून घ्या. 7 ते 8 मिनिटानंतर आपली भाजी अशी काय तयार झाली बघू शकता तुम्ही. थोडी रस्सा भाजी, सांडगे. त्यानंतर वरती थोडी कोथिंबीर घालून घ्या. तयार झालेली आहे आपली भाजी.